त्याचं दुःख कसलं. पण अशी कुठली ठिणगी पडली की ज्याच्यामुळे एवढं बांधून ठेवलेलं नाही, वटवृक्ष ठिणगीचा आहे? प्रश्नच नाही. प्रश्न आम्ही सगळेजण एका विचाराने वाढलेले लोक. बरोबर. त्या विचारात सहभागी झालेले, त्या विचाराने मोठे झालेले. त्यांनी एक 30-35 वर्षाच्या 30 वर्षाच्या नंतर ती सगळी जी भूमिका ती सोडून आयडिओलॉजिकली ज्यांच्या विरुद्ध आम्ही लढलो. अगदी मागची निवडणूक सुद्धा भाजपच यांच्या विरुद्ध आमचे जे लोक आता वेगळी भूमिका घेतात ते लढले होते त्यांच्या विरुद्ध. त्याच्याविरुद्ध आम्ही प्रचार केला त्यांच्या बाजूने आणि भाजप आणि तत्सम ऑर्गनायझेशनच्या विरोधी निर्वाचित झाले, सत्तेवर आले आणि त्याच्यानंतर त्यांच्यात जाऊन बसले. याचा अर्थ काय समजायचा. पण साहेब असं आहे की तुम्ही ज्या गोष्टी सांगतायत की ते त्यांच्यात बसले, पण नुकतेच आम्ही अजित पवारांची मुलाखत घेतली होती. अजित पवारांनी तुमच्यावर गंभीर आरोप याआधी पण केलेत, आता पण केलेत. 2014ला तुम्ही बाहेरून पाठिंबा द्यायची भूमिका घेतली. 100%. 100%. हो बरोबर, पण ती का घेतली? सर मला काही ना काही कारण आमच्या सेनेच्या संबंधीची आस्था होती. सेना आणि BJP हे एकत्र राहणं योग्य नाही अशी आमची धारणा होती आणि ती जर करायची असेल तर काहीतरी स्ट्रॅटेजी केली पाहिजे. आणि म्हणून मी पहिलं जाहीर करून टाकलं की तुमचं सरकार होत असेल तर आम्ही पाठिंबा देतो. बरोबर. याचा अर्थ त्या भूमिकेनं त्यांनी वेगळं व्हावं, त्यांना कॉन्फिडन्स पाहिजे तो द्यावं. मी फक्त परत तुम्हाला हे करतो, म्हणजे त्यावेळेला तुम्ही 2014ला भाजप सोबत जायला तयार होता? अजिबात नाही. बाहेरून पाठिंबा? बाहेरून पाठिंबा फक्त सांगितला, दिला नाही, द्यायचा नव्हता. फक्त स्ट्रॅटेजीचा भाग होता. त्यानंतर 2017ला तुम्ही अनेक बैठका घेतल्यात, अनेक नेते तुमच्या सोबत होते. प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, अजित पवार असतील किंवा अजून दिल्लीतले अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस देखील असतील. शिवसेनेला बाजूला काढा, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत येईल. एक तर अमित शहा यांच्यावरच्या बैठका माणसं झालेली नाही. हा कुठचा पार्लमेंटमध्ये भेटलो नाही असं म्हणता येणार नाही, पण या सगळ्या गोष्टीत नाही. प्रश्न असा आहे की त्याही झालं तरी आम्हाला शिवसेनेला बाजूला करून हळूहळू आमच्यावर घ्यायचं होतं. कुणाला? आम्हाला. तुम्हाला? हो, ते आज घेतलं आम्ही, यशस्वी झालो. आज मी आणि उद्धव ठाकरे हिंडतो एकत्र भूमिका मांडतो, हेच आम्हाला हवं. पण मग त्यावेळेला भाजप सोबत जायचा प्लॅन होता असं अजित पवार म्हणतायत. असं आहे की चर्चा या लोकांनी केली, मला या सगळ्यांनी केली ज्यांची नावं तुम्ही माझ्याशी केली नाही असं नाही. व्यक्तिशः मला